धुळ्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं गोवा राज्यातील विदेशी दारूचा साठा जप्त केलाय। हा मद्यसाठा धुळे शिरपूर मार्गे गुजरातकडे जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं नगाव गावाजवळ संशयास्पद वाटत असलेल्या ट्रकची झाडाझडती घेतली। यावेळी त्यामध्ये गोवा राज्यातील विदेशी मद्यसाठा आढळून आला। जवळपास 63,04,000 रुपयांचा मद्यसाठा पोलिसांनी या प्रकरणी जप्त केला असून पोलिसांनी सुधाकर राजाराम माने आणि विनायक शिवाजी सतपाल या दोघांनाही ताब्यात घेतलं असून या प्रकरणी पुढील कारवाई पोलीस करत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, प्रशांत ताकाटे, संजय पाटील, पवन गवळी, आरिफ पठाण, राहुल सानप, देवेंद्र ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील यांनी केली आहे। माहिती मिळाली होती गोवा राज्यातून अवैध दारू ही गुजरात राज्याकडे धुळे मार्गे जाणार आहे। त्या पद्धतीने नाकाबंदी लावली असता माहितीमध्ये मिळालेले टाटा कंपनीचे कंटेनर हे जेव्हा नगावजवळ आम्हाला सापडले, त्याच्यातील आरोपींना त्याच्या ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदाराला विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीला उडवडीचे उत्तर दिले। त्यांच्या समक्ष गाडीतील मुद्देमाल चेक केला असता गाडीमध्ये रॉयल ब्ल्यू माल्ट विस्की नावाचे दारूचे बॉक्स मिळून आले। एकूण 950 बॉक्स आहेत। 41 लाखाचा अंदाजे मुद्देमाल आहे आणि 22 लाखाचे कंटेनर, असा एकूण 63 लाखाचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे। पुढील कारवाई पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून याच्यातील तयार करणारे व विकत घेणारे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना गुन्ह्याच्या कामी ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्याची तजवीज केली। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। दोंडाईच्यामध्ये दुचाकी चोरी करणारा मालपूरच्या दुचाकी चोरट्याला एलसीबीनं गजाआड करत 3,45,000 रुपये किमतीच्या 7 दुचाकी जप्त करत 5 गुन्हे उघड केलेत। धुळे जिल्ह्यासह दोंडाईचा शहरात दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून एलसीबीला देण्यात आले होते। या माध्यमातून एलसीबीनं चोरीचे गुन्हे उघड केलेत। खुशाल उर्फ दादू परमेश्वर गोसावी, वय 19, राहणार मालपूर शिंदखेडा असं ताब्यात घेण्यात आलेल्या दुचाकी चोरट्याचं नाव असून त्याने दुचाकीची इतर 2 साथीदारांसह चोरी केली असल्याची कबुली दिली आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात एलसीबीच्या पथकानं पार पाडली आहे। दोंडाईचा पोलीस ठाणे हद्दीतनं मोटरसायकल चोरी झालेल्या होत्या व त्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता। गुन्हा रजिस्टर नंबर 90/24 या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या नेमणुकीचे पोलीस अंमलदार सचिन गोमसाळे, विनायक खैरनार आणि सुरेश भालेराव यांना गोपनीय माहिती मिळाली होती। खुशाल उर्फ दादू गोसावी, राहणार मालपूर शिंदखेडा हा मोटरसायकल चोरीमध्ये असल्याचा संशय असल्याने स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण पारदी व त्यांचे पोलीस स्टेशनचे अंमलदार हवालदार रमेश वाघ व इतर डीबीचे कर्मचारी अशांनी मिळून संयुक्तपणे तपास सुरू केला असता सदर आरोपी खुशाल दादू गोसावी याने एकूण 7 मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली व त्याच्याबरोबर इतर दोन आरोपी साथीदार होते ते फरार झालेले आहेत। असे तिघांनी मिळून एकूण 7 मोटरसायकल चोरी केलेल्या होत्या। त्या 7ही मोटरसायकल त्यांनी त्यांच्या ताब्यातनं काढून दिलेल्या आहेत। त्या मोटरसायकलमध्ये एक बुलेट, त्याचप्रमाणे 2 पल्सर व इतर कंपनीच्या गाड्या आहेत। एकूण 3,45,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। सदर आरोपी दादू उर्फ खुशाल गोसावी याच्यावर यापूर्वी सुद्धा एक गुन्हा दाखल आहे। इतर त्याचे साथीदार यांना ताब्यात घेऊन अजून काही मोटरसायकल चोरी केलेल्या आहेत का याचा तपास सुरू आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, दोंडाईचा।
धुळेकर नागरिकांना खड्ड्यात लोटणाऱ्या या मनपा प्रशासनाचा अरे आमचे आयुक्त करता काय, अरे आमचं प्रशासन करतं काय? धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील स्वामीनारायण कॉलनी या ठिकाणी भाजपचे माजी नगरसेवक यांच्या घरापासून ते रामचंद्र नगर पर्यंतच्या रस्त्याची अतिशय खराब अवस्था झाली आहे। या परिसरातून रोज हजारो लोक वापर करतात। या रस्त्यावर प्रचंड प्रमाणावर मोठमोठाले खड्डे पडले। या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजार देखील मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून येथील रस्त्यांची त्वरित सुधारणा करण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे यांच्या शिवसेनेनं एकत्र येत आंदोलन केल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले। राहणार रामचंद्रनगर आणि हा जो मेन रस्ता आहे त्याची एवढी दुःखद एकदम परिस्थिती वाईट झालेली आहे रस्त्याची। इथं वयस्कर लोक जातात, शाळेचे पोरं जातात। आता तुम्ही बघितलं असेल खड्डे इतके परिणामदायक झालेले, इथं कोणी पडलं तर त्याचं डोक्याला लागेल, कुठं काय लागतं। आता मी एक महिलेला बघितलं होतं, तिला ताबडतोब आम्ही दवाखान्यात नेलं होतं, इथंच पडली होती ती मागच्या खड्ड्यामध्ये। तर आणि इथं या डीपी रस्ता म्हणून ओळखला जातो आणि याला पद्धती नाही आहे। रात्री तुम्ही इथं बघू शकता साप वगैरे सगळं गटरीची व्यवस्था बघून घ्या तुम्ही, ताबडतोब हे दुरुस्तीकरण करण्यात यावी नम्र। आणि धुळेकर नागरिकांनो, हा आहे प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 11 मधील स्वामीनारायण कॉलनी पासून रामचंद्र नगर पर्यंतच्या या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झालेली आहे। आणि विशेष म्हणजे हा वार्ड विद्यमान माजी महापौरांचा वार्ड आहे, तरी या वार्डाची इतकी दयनीय अवस्था आहे तर धुळे शहराची किती भयानक दैनिक अवस्था असेल। आमची महापालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे, या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। आता पाऊस चालू होतोय, पावसामुळे या खड्ड्यामध्ये डबके साचतील आणि त्या पाण्यामध्ये डास निर्माण होतील। त्या डासांतून डेंग्यूचे मच्छर या पूर्ण परिसरामध्ये फैलतील आणि ते डेंग्यूचे मच्छर इथल्या नागरिकांना चावतील, त्यामुळे त्यांना डेंग्यू होईल। आणि डेंग्यू झाल्यामुळं गरीब लोकांना दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागल आणि डेंग्यू झालेल्या व्यक्तीला 50,000 ते 1 लाख रुपये खर्च येतो। ते पैसे कुठून आणतील? कोणी व्याजाने पैसे काढल, कोणी सोनं विकल, कोणी घर गहाण ठेवल, कोणी दया माया करून पैसे आणेल आणि डॉक्टरचं बिल भरल। आणि या सर्व पापाचा जिम्मेदार नालायक सत्ताधारी पार्टी आणि महानगरपालिकेचे भ्रष्ट लाचखोर अधिकारी आहेत। तसंच या खड्ड्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे। या परिसरातून शाळकरी मुले वावरतात, वृद्ध लोक जातात, हजारो लोकांचा येण्या जाण्याचा रस्ता आहे। तसेच या परिसरामधील सर्व स्ट्रीट लाईट बंद आहेत। गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या या प्रभागाचे 4 नगरसेवक आहेत। इथं रोज चोऱ्या होतात, महिलांच्या मंगळसूत्र तुटल्या जातात, विनयभंग होतो, तरी हे महापालिकेचे अधिकारी आणि सत्ताधारी लोक या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत। आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मागणी आहे की लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करा, नवा करा, अन्यथा महापालिका आयुक्त साहेब तुमच्या घराच्या बाहेर आणि तुमच्या दालनाच्या बाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आणि आमच्याबरोबर आता मनसेचे लोक पण आहेत, असं शिवसेना आणि मनसेकडनं तुमच्या दालनाच्या बाहेर उपोषण करण्यात येईल। आणि त्याला सर्वस्वी जबाबदारी सत्ताधारी पक्ष आणि महापालिकेचे आयुक्त असतील। म्हणून सर्वांना विनंती करतो, जनतेला या त्रासापासून मुक्तता करा, ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आणि मनसेकडनं मागणी आहे। शिवसेना व मनसेनं एकत्रित येत प्रभाग क्रमांक 11 मधील रस्त्यांची झालेली दुरावस्था या विरोधात जोरदार आंदोलन केलं असून रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये फुलं टाकत जिल्हा प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला। येणाऱ्या काळात लवकरात लवकर या रस्त्यांची सुधारणा झाली नाही, मनपा आयुक्तांच्या घराबाहेर आणि दालनाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज।
धुळे। शहादा तालुक्यातील मामा मोहिदे रस्त्यावर 6 जून 2025 ला झालेला दुचाकी अपघात आणि त्यानंतर मक्कनसिंग मोतीसिंग पवार यांच्या मृत्यूच्या प्रकरणाला नवं वळण आलंय। मृताच्या नातेवाईकांनी हा अपघात नसून घात असल्याचा गंभीर आरोप केला असून शहादा पोलिसांच्या तपासावरही आता संशय व्यक्त केला जातोय। मक्कनसिंग पवार हे आपल्या ड्युटीवरून परतत असताना अपघातात जखमी झाले आणि उपचारादरम्यान 11 जूनला त्यांचा मृत्यू झाला। अपघाताच्या 6 दिवसांनी त्यांच्या भावाच्या तक्रारीनंतर जितेंद्र कोळी राहणार मोहिदा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र पोलिसांनी सुरुवातीला तक्रार घ्यायला टाळाटाळ केली आणि आदिवासी संघटनांच्या पुढाकारानेच गुन्हा दाखल झाला असल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे। दादा, माझे नाव मधुकर मोतीसिंग पवार। ते रात्री 9 वाजता मला फोन आला की तुझा भाऊ तिथं पडला आहे। मी घरून निघालो आणि मग तिकडे पाहिलो त्याला रस्त्यावरती मोहद्याजवळ तिथं कुठे नाही दिसला तो मला। त्याच्या ऑफिस आरटी ऑफिसला तिथं गेलो तेव्हा तिथं भेटला तो आणि इथं पोलिसांच्या जवळ आलो हे त्यांनी मनगणन काय पण लिहून दिलं आहे आणि मला सांगतात की तुम्ही जेव्हा सही करणार तेव्हा तुम्हाला ते रिपोर्ट मिळणार आणि मग तेव्हा आम्हाला मोठं काहीतरी करता येईल म्हणे, असं म्हणून माझी सही घेतली आहे याच्यावरती। तुमच्याकडून काय ॲक्सिडेंट झाला म्हणून लिहून घेतला का? हो, ॲक्सिडेंट झाला म्हणून लिहून घेतला आहे त्याने। मग तुमच्या भावाचा ॲक्सिडेंट नाही झाला आहे, त्याला मारहाण केले आहे आणि डोके पूर्ण फ्रॅक्चर आहे त्याचे, म्हणून ते ॲक्सिडेंट नाही, त्याला छातीला पण मारले, इथं कमरेला पण मारले आहे। दरम्यान मयताच्या नातेवाईकांचा दावा आहे की अपघातानंतर मक्कनसिंगवर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आणि त्याच्याचमुळे त्यांचा मृत्यू झाला। काही साक्षीदारांनी हे दृश्य पाहिलं असल्याचं सांगितलं असून त्यांची जबानी पोलिसांनी घेतल्याचं सांगितलं जात आहे। यामुळे केवळ अपघात नव्हे तर मारहाणीच्या संशयावरून खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। अपघातात वापरलेली मोटारसायकल पोलिसांनी कोणालाही न सांगता थेट पोलीस ठाण्यात आणून ठेवली असून अपघाताच्या दिवशी सद्यस्थितीतील फोटोमध्ये जमीन आसमानाचा फरक असल्याचं सांगितलं जात आहे। इतका गंभीर अपघात झाला तरी दुचाकीला कोणतीही मोठी इजा कशी झाली नाही असा सवालही आता उपस्थित केला जातोय। तर या साऱ्या पार्श्वभूमीवर नातेवाईकांचा आरोप असून शहादा पोलीस आरोपीला वाचवण्यासाठी खोटा अपघात दाखवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार। धुळे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध धन्वंतरी हॉस्पिटल खोलगल्ली येथील डॉक्टर दाम्पत्य डॉक्टर आनंद गिंदोडिया आणि डॉक्टर माधवी गिंदोडिया यांचे सुपुत्र जय गिंदोडिया यानं नुकत्याच झालेल्या नीट UG 2025 या अत्यंत स्पर्धात्मक वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये धुळे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला। जय गिंदोडियानं या परीक्षेत एकूण 601 गुण अर्थातच 99.94% मिळवलेत। देशभरातील सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांमध्ये त्याची ऑल इंडिया रँक 1280 आली आहे। ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे। ही घवघवीत कामगिरी करत जयनं केवळ आपल्या पालकांचेच नव्हे तर संपूर्ण धुळे जिल्ह्याचं नाव राज्यभर आणि देशभरात उज्ज्वल केलंय। माझं नाव डॉक्टर आनंद गिंदोडिया आहे। माझा मुलगा जय आनंद गिंदोडिया। आमचं तेच ध्येय होतं, त्याला जास्त टेन्शन द्यायचं नाही, जेवढा अभ्यास होईल तेवढंच करायचं। त्याचा अभ्यासामध्ये रुची होती म्हणून त्याला आम्ही पहिले विचारलं की तुला काय व्हायचंय, तुझी जी इच्छा असेल तर आपल्याला पुढे सरकायचंय। तर मग तो म्हणला मला डॉक्टर व्हायचंय, त्या हिशोबाने त्याला मग आम्हाला
डॉक्टरची परीक्षा अभ्यासासाठी त्याला प्रेरित केलं. त्याला फक्त एवढं सांगितलं की चांगलं मार्क भेटेल एवढी आपले ट्राय करायचं आहे. भेटलं नाही भेटलं हे ईश्वर कृपा, नाही भेटलं तरी चिंता करायची नाही, पण आपलं ध्येय ठेवायचं का आपल्याला सगळ्यात चांगले मार्क भेटायला पाहिजे. पण नाही भेटलं तर चिंता करायची नाही, आम्हाला सांगून द्यायचं तेव्हा आम्हाला जमत नाही, आपण दुसरं काहीतरी करू असं. म्हणजे मी तर कमीत कमी त्याला बिलकुल टेन्शन दिलं नाही. आणि त्याचं मार्गदर्शन तो जीत आनंद गिंदोडे आमचा तो मोठा मुलगा तो त्याला मार्गदर्शन करतच होता. तो टेन्शन घ्यायचं नाही, अभ्यास करत राहायचं. रोजचं अभ्यास रोज जर केलं तर काही टेन्शन येत नाही शेवटपर्यंत. आणि अभ्यास बी हसता खेळता होऊन जातं. त्याचं गायनचं त्याची इच्छा आहे, म्हटलं रोज अर्धा एक तास गायन वगैरे तुला जर करायचं तर करायचं, खेळायचं तर खेळायचं. मग तो अर्धा एक तास खेळायचा, काही गिटार वगैरे वाजवायचा. ते करमणूक बी महत्वाचं आहे माझं. नाही तर पॅरेंट्स काय म्हणतात अभ्यास कर अभ्यास कर, आमचं उलटं होतं. त्याला म्हणायचं थोडंसं खेळून घे, थोडासा करून घे. त्या हिशोबाने त्याने चांगला अभ्यास कर. आनंद गिंदोडिया, माझा मुलगा जय आनंद गिंदोडिया याने नीट या परीक्षेमध्ये पूर्ण भारतातून 23 लाख विद्यार्थी ज्या परीक्षेत बसले होते त्यामध्ये ऑल इंडिया 1280 रँक मिळवली आहे. आणि धुळ्यातून तो प्रथम आलेला आहे. जयचा स्वभाव हा आधीपासून खूप शांत आणि तो शिस्तप्रिय आहे. लहानपणापासून तो अभ्यासामध्ये पण हुशारच आहे. आणि त्याच्या अभ्यासासोबत तो गायन वादन आणि स्पोर्ट्स याच्यामध्ये पण सतत पुढे असतो. शाळेमध्ये आणि 12वीच्या कॉलेजमध्ये पण तो टॉपर्समध्ये आहे. जयची ही रँक मिळवण्यामागे ईश्वराची कृपा त्याच्यावर आहे. सोबत आजीचे प्रेम, आईवडिलांचा सपोर्ट आणि त्याच्या मोठ्या भावाचे डॉक्टर जीतचे मुलाचे मार्गदर्शन, आमचे सगळे मित्रपरिवारांची बेस्ट विशेष, त्याच्यामुळे त्यांनी ही रँक मिळवली आहे. संदेश काय मी सगळ्या विद्यार्थ्यांना हेच सांगेल की आपले अभ्यास करताना मन शांत ठेवा. पूर्ण अभ्यास हा पूर्णपणे मनापासून करा. आणि परीक्षा देताना आपल्याला काय मार्क्स येतील याच्यापेक्षा आपण चांगलं कसं करू शकू याकडे लक्ष दिलं आणि सोबत आपल्या हॉबीज पण जर का जपल्या तर सगळं काही शक्य होतं. आणि फोकस राहणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. मेरा नाम जय गिंदोडिया है और नीट में मेरी रैंक 23 लाख बच्चों में से 1280 आई है. और मेरी इतनी अच्छी रैंक आना नीट का पिछले 30 साल में इस बार सबसे टफेस्ट पेपर आया था. क्योंकि इतनी अच्छी रैंक का रीज़न है कि ईश्वर की उस पर कृपा थी. मेरी दादी, मेरे पेरेंट्स, मेरा बड़ा भाई, मेरे फैमिली फ्रेंड्स, इन सब के आशीर्वाद से अभी मेरी रैंक आई है. और मेरे को इसके कारण मेरा सिलेक्शन एम्स वगैरह में मेरे ड्रीम कॉलेज में हो रहा है. और इससे आगे मैं डॉक्टर बनने की इच्छा रखता हूँ. और आने वाले स्टूडेंट्स को मैं यही मार्गदर्शन देना चाहूँगा कि तुम कंसेप्ट अच्छे से पढ़ा करो और अपना नीट के टाइम पे 100% दे के आना है. और जब पढ़ाई करोगे तब अपने हॉबीज़ को भी थोड़ा सा टाइम दिया करो ताकि तुम्हारा मन रिलॅक्स रहे. जयच्या या उल्लेखनीय यशाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, शैक्षणिक वर्तुळ, विविध सामाजिक संस्था आणि जिल्ह्यातील नागरिकांकडून उत्स्फूर्त अभिनंदन आणि कौतुक व्यक्त केलं जाते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. केंद्रीय विशेष सहाय्य योजनेअंतर्गत आदिवासी महिला बचत गटांना वाटप होणाऱ्या दुधाळ जनावरांच्या वाटपामध्ये होत असलेल्या अनावश्यक विलंबामुळे आदिवासी महिलांनी आज तळोद्यातील चिनोदा चौफुली या ठिकाणी संतप्त होत रस्ता रोको आंदोलन छेडलं. या आंदोलनामुळे प्रशासन सतर्क झालं असून घटनास्थळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रभात गायकवाड आणि पोलीस निरीक्षक लोखंडे यांनी धाव घेतली आहे. तर गायकवाड यांनी महिलांना समजावून सांगत लवकरात लवकर जनावरांचं वाटप करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानं हे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलं. या आंदोलनामध्ये एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे महाराष्ट्र प्रवक्ते ॲडव्होकेट गणपत पाडवी, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष विशाल सामुद्रे, जिल्हाध्यक्ष रवी सोनवणे, उपाध्यक्ष उमेश वसावे, युवराज वाघ, कृष्ण पवार,
दीनानाथ पाडवी, प्रवीण मोरे, सुरेश वळवी, फत्तेसिंग नाईक, रणछोड वळवी, विश्वनाथ वसावे, पंकज रामराजे आदींसह महिलांचा मोठा सहभाग होता. यावेळी शाळांमधील विद्यार्थ्यांचं स्वागत फुलांनी होत असलं तरी आम्हा मातृत्व सांभाळणाऱ्या आदिवासी महिलांना आमच्या हक्काच्या दुधाळ जनावरांसाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे, हे प्रशासनाच्या अपयशाचं स्पष्ट उदाहरण असल्याचं सांगण्यात आलंय. प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.